नमस्कार. मी डॉक्टर प्राजक्ता शिरधनकर, रेकी ग्रँड मास्टर अँड मेडिटेशन थेरपिस्ट. मी आज तुमच्याशी रेकीचा प्रवास किंवा रेकीची माहिती किंवा रेकी म्हणजे काय या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार नाही आहे. आज मी तुम्हाला माझ्या रेकीचा माझ्या आयुष्यातील माझा खरा प्रवास मी तुमच्याला बोलणार आहे. माझा रेकीचा प्रवास. रेकीनंतर हळूहळू माझे आयुष्य जे बदलत गेले, माझं आंतरिक आणि बाह्य दोन्ही स्तरावर. माझा एक काळ असा होता की आयुष्यात सगळं सुरळीत चालू होतं. नोकरी होती, कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, इतर जबाबदाऱ्या होत्या, माझी काही स्वप्नं होती, उद्दिष्ट होती. पण मनाच्या आत मला कुठेतरी कितीतरी प्रश्न पडत होते. मी कोण आहे? माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय? माझं अस्तित्व काय? मी इतकी धावत आहे, पण नेमकी कुठे मला थांबायचं आहे आणि कुठपर्यंत मला जायचं आहे ह्याचं मला काहीच भान नव्हतं किंवा ज्ञानसुद्धा नव्हतं. सतत काम करत होती. निर्णय घेताना माझ्यात आंतरिक मनामध्ये अधिक स्पष्टपणे जाणवू लागलं की मला माझ्या स्वतःवर काम करणं आवश्यक आहे. माझा आध्यात्मिक प्रवास, रेकीचा हा सुंदर प्रवाह माझा सुरू केला. मी रेकी शिकली, रेकीची साधना केली, सराव केला आणि त्यानंतर मी स्वतःला अधिक खोलवर समजू लागले. कृतज्ञता म्हणजे काय? कृतज्ञता, प्रार्थना स्वतःसाठी आणि इतरांसाठी. माझी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा कशी होईल आणि ती बदलत गेली. त्याच्या जागी नकारात्मकच्या जागी माझी सकारात्मक भावना निर्माण झाली. माझ्या अनुभवात जेव्हा आत बदल सुरू होऊ लागला किंवा बहुतेक सुरू झाला, माझा जीवनाकडे माझ्या पाहण्याचा दृष्टिकोन आणि संधी स्वीकारण्याची माझी पद्धतही मी बदलली. ती ॲटोमॅटिकली झाली रेकीच्या सरावामुळे. माझ्या मुंबईतील माझं अंधेरी येथील घराचं माझे स्वप्न, जोडलेलं माझं नातं, माझी स्वतःची आणि कुटुंबाची आर्थिक स्वातंत्र्याची म्हणजे आर्थिक स्वतंत्रता, फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम, माझ्या सरकारी नोकरीचा माझा प्रवास, माझ्या प्रवासासंबंधी असलेले माझे स्वप्न, रिटायर्डपर्यंतचा माझा सर्व प्रवास विचार करून मी सकारात्मक दृष्टीने त्याच्यावर काम करू लागले. ह्या सगळ्याकडे एक वेगळ्या आत्मविश्वासाने पाहू लागले. एखादे ध्येय पाहताना मी मनात प्रश्न यायचे, हे कसं शक्य होईल? माझं हे उद्देश माझं पूर्ण होईल का? या उद्देशामध्ये किती अडचणी येतील? पण रेकीच्या प्रवासामध्ये मी स्वतःला विचारायला शिकायला आणि हे ध्येय पूर्ण होण्यासाठी मला आज कोणते योग्य पाऊल उचलायचं आहे, हा छोटासा बदल माझ्यात झाला. माझ्यासाठी तो खूप मोठा होता. माझ्या कुटुंबाच्या बाबतीतही अनेक भावना, माझ्या अपेक्षा, स्वप्न होती. माझा मुलगा, माझी मुलीचं लग्नाचं एक विशिष्ट विचार होतं. माझ्या कुटुंबाचं भविष्य, आई म्हणून मनात ज्या माझ्या भावना होतात त्या इतरांच्यासारख्या माझ्याही मनात होत्या. रेकीच्या सरावामुळे, साधनेमुळे मी एक सुंदर गोष्ट दिसली. सांगा पाहू. प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्यापेक्षा, कंट्रोल करण्यापेक्षा प्रेमाने आणि मनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि त्या दृष्टीने योग्य कृती करायची आणि जीवनाचा पूर्ण विश्वास ठेवायचा. कोणावर? आपल्या जीवनाच्या प्रवाहावर. बघा, आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रण करतो, कंट्रोल करतो, तर त्याला आपल्याला प्रेमाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण योग्य ते पावलं की योग्य तो मार्ग स्वीकारायचा आहे. कारण माझा विश्वास आहे माझ्या जीवनाच्या प्रवाहावर. जेव्हा मी स्वतःला मागे वळून पाहते त्यावेळी मला जाणवते की
माझ्यातला असलेला बदल किती पटीने तरी बदललेला आहे. माझी मानसिकता बदलली आहे. माझी स्वतःसाठाची संवाद बदललेला आहे. माझी विचार करण्याची पद्धत बदलली आहे. आणि सकारात्मक कृती विचार करते आणि सकारात्मक कृती ही आपोआप घडू लागली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःशी जोडले गेले आहे रेकीच्या प्रवासामुळे. बघा, मी असं मुळीच म्हणणार नाही की रेकी एक जादू आहे. मी असंही म्हणणार नाही रेकी केल्यामुळे आयुष्यातल्या अडचणी पूर्णपणे संपून जातात. नो, नेव्हर. पण माझ्या वैयक्तिक अनुभवानं मला एवढं कळलं, रेकीनी मला अडचणीकडे, माझ्या इश्यूजकडे, माझ्या चॅलेंजकडे म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन मिळवून दिला. आणि माझ्या जीवनात एक नवीन जागरूकता, एक आत्मविश्वास निर्माण केला. आणि तो सकारात्मक आत्मविश्वास मला केवळ रेकीमुळे मिळाला. रेकीच्या सरावामुळे, माझ्या रेकीच्या सरावामध्ये असलेल्या सातत्यामुळे. रेकी हा माझ्या जीवनाचा एक सुंदर भाग आहे. एक अविभाज्य भाग आहे. माझी रेकी ही माझ्यासाठी माझी आईच आहे. माझ्या मानसिक प्रवासात, माझ्या आध्यात्मिक प्रवासात, माझ्या ध्येयाच्या प्रवासात आणि स्वतःच्या नव्याने मला स्वतःला ओळखण्याच्या प्रवासात माझी रेकी माझ्यासोबत, माझ्याबरोबर आहे. आणि ती सतत राहणार हा एक आत्मविश्वास आहे केवळ आणि केवळ रेकीमुळे. कदाचित माझी ही कथा ऐकणाऱ्याला, एकट्या व्यक्तीला ही असेच माझ्यासारखे प्रश्न पडतील. पहा, तुम्ही विचार करू. अशीच माझ्यासारखी जर्नी असेल त्यांची आणि अजूनही चालूच असेल त्यांची जर्नी. तोच तणाव, तीच चिडचिड, तोच आपण स्वतःला गिवअप करतो. कुठेतरी नाराजगी असते मनामध्ये. मला आता तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला ह्यातनं सर्वातनं बाहेर पडायची एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाचा एक आवाज ऐका आणि स्वतःच्या प्रवासाची सुरुवात तुम्ही करा रेकीच्या साधनेतून. तुम्ही जेव्हा बदल स्वतःचा आतून करता ना, तेव्हा तुमच्याकडे जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन सुरू होतो आणि तो आनंददायक असतो. एक वेगळा आनंद मिळायला लागतो. आपण नेहमी आनंदाच्या शोधात असतो, तर रेकीचं साधना करताना आपल्याला तो आनंद मिळतो. फक्त सराव करणं आवश्यक आहे. ती ऊर्जा घेणं आवश्यक आहे. तर माझा हा रेकीचा प्रवास हा एक अत्यंत अमूल्य आणि मौल्यवान भाग झाला आहे माझा रेकी म्हणजे. म्हणून मी माझ्या रेकी आईला नेहमी नमपूर्वक मी नमस्कार करते आणि नतमस्तक होते. थँक्यू. ऑलवेज ब्लेसिंग. लव यू. थँक्यू.